मेलबर्न ते शिराळा एका मतासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या अन्सार मुल्लेची प्रेरणादायी कथा। आपण अनेकदा म्हणतो मतदान हे श्रेष्ठ दान आहे, पण ही म्हण फक्त शब्दातच राहते। आज मात्र एका भारतीय तरुणाने हजारो किलोमीटरचा प्रवास करून प्रत्यक्ष मतदान करून दाखवत संपूर्ण समाजाला संदेश दिलाय की लोकशाही मजबूत करायची असेल तर प्रत्येक मत महत्त्वाचं आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा शांत साधं गावाकडचं वातावरण असलेलं एक छोटंसं गाव, पण या गावाने आज एक असा क्षण पाहिला ज्याने केवळ गावाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढवलाय। शिराळ्यातील अन्सार कासम मुल्ला वय 30 हा तरुण 2019 पासून मेलबर्न ऑस्ट्रेलिया येथे एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करतो। चांगलं करिअर, परदेशातील स्थिर जीवन, पण या सर्वांपेक्षा महत्त्वाचं त्याच्यासाठी होतं मत। नगरपंचायत निवडणुकीची तारीख 2 डिसेंबर असल्याची माहिती मिळताच अन्सारने मेलबर्नमध्ये चाललेलं दैनंदिन आयुष्य थांबवलं आणि मतदानासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला। मेलबर्नहून भारतात येणं म्हणजे साधा प्रवास नाही। महाग तिकीट, 20-22 तासाचा विमान प्रवास, त्यानंतर मुंबई, मग सांगली आणि मग शिराळा। अन्सारच्या प्रवासावर तब्बल 1.5 लाख रुपये खर्च आला, परंतु त्याचं एकच उत्तर, मतदानाची किंमत पैशात मोजता येत नाही। या एका वाक्याने अन्सारने हजारो युवकांना, प्रवासी भारतीयांना आणि मतदानाकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांना एक मोठा संदेश दिलाय। लोकशाहीमध्ये तुमचं एक मत म्हणजे तुमचा आवाज, त्याला पर्याय नाही। अन्सारच्या या निर्णयामागे त्याच्या घराण्याची परंपरा देखील आहे। त्याचे वडील कासिम मुल्ला हे शिराळा ग्रामपंचायतचे माजी सदस्य होते। त्यांच्या निधनानंतर घरात राजकारण नव्हतं, पण समाजकार्य आणि लोकशाहीवरील विश्वास मात्र कायम राहिला। कुटुंबियांनी मतदानाची तारीख सांगताच अन्सार म्हणाला, बाबांनी मला नेहमीच सांगितलंय, समाजासाठी कर्तव्य पार पाड आणि मतदान हेच पहिलं कर्तव्य। शिराळा मतदान केंद्रावर आज सकाळी अन्सार दाखल झाला तेव्हा उपस्थित नागरिकांमध्ये उत्साह होता। त्याच्या मित्रांनी फटाके फोडून त्याचं स्वागत केलं। लोकांनी त्याचं कौतुक करत त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला। गावात अनेकांनी हे दृश्य पाहून एकच प्रतिक्रिया दिली, परदेशात राहूनही मतदानासाठी गावाकडे येणारा हा मुलगा खऱ्या अर्थाने देशभक्त आहे। मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना अन्सारने अत्यंत थोडक्या पण प्रभावी शब्दात आपलं मत मांडलं। मी मेलबर्नमध्ये छान नोकरी करतोय, पण माझं गाव, माझा देश ही ओळख प्राधान्याची आहे। एक मत देण्यासाठी इथे येणं काही मोठं नाही, पण न देणं मात्र मोठं चूक आहे। त्याच्या या शब्दांनी अनेकांना विचार करायला भाग पाडलं, कारण आज अनेक तरुण अत्यंत छोट्या कारणासाठी मतदान टाळतात। वाहतूक आहे, काम आहे, सुट्टी नाही किंवा एका मताने काय फरक पडतो? अन्सारचं उदाहरण सांगतंय, फरक पडतो। कारण लोकशाही ही एकत्रित मतावर उभी आहे। एका मताला किंमत नाही असं समजणं चुकीचं आहे। लोकशाहीचे खरं बळ म्हणजेच नागरिकांचा सहभाग, मतदान आणि फक्त उमेदवाराची निवड नाही, ते आहे स्वतःचा हक्क जपणं, व्यवस्थेला प्रश्न विचारणं आणि भविष्याची दिशा ठरवणं। अन्सारचं उदाहरण हे दाखवते की भारताबाहेर राहणारे नागरिकही दूर राहून कामात व्यस्त राहूनही मतदानासाठी देश गाठू शकतात। तर मग आपण गावात, शहरात राहणारे नागरिक एका मताला इतकं हलकं कसं समजू शकतो? या घटनेने शिराळ्यातीलच नाही तर संपूर्ण सांगलीत, साताऱ्यातील युवकांमध्ये उत्साह निर्माण केलाय। अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलंय, अन्सारने जे केलंय ते खरं कर्तव्य, आम्हालाही आता मतदान चुकवायचं नाही। शाळा कॉलेजातील विद्यार्थीही म्हणत आहेत, मतदानाला जाताना सेल्फी काढण्यापेक्षा मतदानाबद्दलची जाणीव महत्त्वाची आहे। या एका तरुणाने संपूर्ण पिढीला दिशा दिल्याचं चित्र दिसतंय। आजच्या डिजिटल युगात नागरिकांच्या मतांमध्ये उदासीनता वाढताना दिसते। काही ठिकाणी मतदानाचं प्रमाण घटत आहे। युवक निवडणुकांकडे इव्हेंट म्हणून पाहतात, परंतु जबाबदारी म्हणून नाही। अशा काळात अन्सार मुल्ल्यासारखा युवक, परदेशात राहणारा, जबाबदार पदावर काम करणारा, स्थिर जीवन असलेला हा हजारो मैलाचा प्रवास करून केवळ आणि केवळ मतदानासाठी गावात येतो। ही घटना समाजाला जागृत करणारी आहे। हा संदेश आहे, देश बदलायचा असेल तर घरातून बाहेर पडून मतदान करावंच लागेल। आज शिराळ्यात घडलेली ही घटना ही केवळ एका मताची गोष्ट नाही, ती आहे लोकशाहीवरील श्रद्धेची गोष्ट, ती आहे जबाबदारीची गोष्ट आणि ती आहे प्रेरणेची गोष्ट। अन्सार कासम मुल्ल्याने दाखवून दिले की मतदान म्हणजे एक दिवशी होणारा कार्यक्रम नाही, ती आपल्या देशाशी असलेली निष्ठा आहे आणि म्हणूनच मतदान हे श्रेष्ठ दान आहे, ते प्रत्येकाने द्यायलाच हवं। माझं नाव अन्सार मुल्ला आहे। मी 30 वर्षाचा आहे। मी गेल्या 6 वर्षापासून ऑस्ट्रेलियामध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी जॉब स्टार्ट केला ऑस्ट्रेलियामध्ये। मला जसं कळालं की
इकडे इलेक्शन आहे आणि वोटिंग चालू होणार आहे 2 तारखेला, 2 डिसेंबरला. त्यावेळी मी निर्णय घेतला की मी यावेळी वोट देणारच आहे. कारण मागच्या इलेक्शनसाठी मला यायला जमलं नव्हतं, पण या इलेक्शनसाठी मी म्हटलं मला यायचंच आहे आणि वोटिंग करायचंच आहे. त्यामुळे मी ऑस्ट्रेलियामधून, मेलबर्नमधून मलेशियन फ्लाईट पकडली. क्वालालंपूरमध्ये लेओव्हर करून मी मुंबईची फ्लाईट पकडली आणि मुंबईपासून 6 तासाचा प्रवास केला इकडे आणि मी वोटिंगसाठी खास आलो. येता येता मला अराऊंड 1 ते 1.5 लाखाचा खर्च झाला, पण मला नाही वाटत की हा वेस्ट ऑफ मनी आहे. कारण हे पैसे माझ्या गावाच्या आणि भारताच्या फ्युचरसाठी मी इन्व्हेस्ट केले असं मला वाटतंय. शिराळ्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी माझं योगदान जरी थोडं असलं तरी माझं योगदान लागावं अशी माझी इच्छा होती. त्यामुळं मी एवढा प्रवास करून इकडे मतदानासाठी आलो. न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे मी माझा मतदानाचा हक्क बजावला आहे आणि आता मी तुरंत ऑस्ट्रेलियामध्ये परत जाणार आहे. फक्त यासाठी आलेलो की माझं मतदान व्हावं. आता मी परत चाललो आहे. तर या स्पेशल रिपोर्टमध्ये आज आपण येथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या स्पेशल रिपोर्ट पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.